तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, खूप दिवस झाले तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत नाहीयेत। यूट्यूबचा काही प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचत नाहीत, तुमच्या पुढे व्हिडिओचे इम्प्रेशन येत नाहीत। तर त्यामुळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येण्यासाठी उशीर होत आहे। तर मित्रांनो, तुमच्यावरती अशी वेळ येते आयुष्यामध्ये की ज्यावेळेस तुमच्यावरती अशी परिस्थिती येते की तुम्ही खूपच अडचणीत आहात आणि त्यावेळेस तुमच्यासोबत ते दुःख वाटण्यासाठी कोणीच नसतं। मित्रांनो, अशा वेळेस आपल्याला हे दुःख कोणाला तरी सांगून आपलं हे मन हलकं करायचं असतं। तर हेच मन हलकं करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे आणि या काही गोष्टी तुमच्या जर आयुष्यामध्ये घडलेल्या असतील तर नक्कीच या गोष्टी तुम्हाला समजून येतील, तुम्ही समजून घ्याल ही मला अपेक्षा आहे। तर मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणता ना कोणता अडचणीचा एक दिवस येतो, एक महिना येतो, एक वर्ष येत असतं। तर या दिवसाला आपल्याला वाटायचं असतं, कोणाला तरी सांगायचं असतं, कोणाला तरी समोर मन हलकं करायचं असतं। पण अशा वेळेस आपल्यासमोर जर आपली व्यक्ती असली, आपली जवळची व्यक्ती असली तर खूप बरं वाटतं। पण मित्रांनो, अशा वेळेस आहे ना, आपल्या घरचे पण आपल्यासोबत नसतात। त्यांनाही फक्त पैसा आणि रेग्युलर पैसा येणं गरजेचं असतं आणि तेवढंच त्यांची अपेक्षा असते। यावेळेस फक्त ते एवढाच विचार करतात की तू मला काही पण करून पैसे आणून दे, बस, आम्हाला काय माहिती नाही। ते तुमची आई असो, वडील असो किंवा वडिलांचं मला माहीत नाही, मला वडील नाही आहेत, पण आई असो किंवा बायको असो, या दोघांची एकच अपेक्षा असतं, तू काही कर, आम्हाला पैसे आणून दे, एवढंच असतं। पण मित्रांनो, या दोघांवरती कधीच विश्वास ठेवू नका, कारण हे दोघंही कधीही तुमच्यासमोर पलटी मारू शकतील आणि अशा वेळेस तुम्हाला जीव देण्याची ही परिस्थिती येऊ शकते। पण मित्रांनो, मी हा विषय मोटिवेशन म्हणून का घेतोय, कारण या परिस्थितीतून मी गेलेलो आहे आणि ही परिस्थिती मी टॅकल केलेली आहे। कशा पद्धतीने, तर मी या दोघांचाही विचार सोडून दिलेला आहे की काहीतरी शेअर करायचं असतं आपल्याला कोणाला तरी, आणि आपली ती जवळची व्यक्ती असायला हवी। तर मित्रांनो, हे मित्रच आपल्याला जवळचे असतात। कधी पण लक्षात ठेवा, अशी जर तुमच्यावरती वेळ आली तर आपले जे जवळचे मित्र आहेत त्यांच्यासोबत या गोष्टी शेअर करा, त्यांना आपले प्रॉब्लेम सांगा, त्यांना अडचणी सांगा आणि त्यामधून काही सोल्युशन निघतंय का ते पहा। कारण आपल्या या अशा वेळेस आपले घरचेही सोबत देत नाही। ज्यावेळेस मित्रांनो तुमच्याकडे जेव्हा पैसा असेल ना, तेव्हाच तुमची किंमत केली जाते, हे एक लक्षात ठेवा। आणि ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा नसेल ना, त्यावेळेस तुमची बिलकुल कवडीचीही किंमत राहत नाही। त्यामुळेच वेगवेगळ्या गोष्टी शिकून तुम्ही पैसा कमवण्याकडे ध्यान द्या। जर तुम्ही म्हणत असाल की नाती गोती ही आपल्याला प्राथमिकता असते, पैसा दुय्यम असतो, नाही, पैसा हा सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि या पैशामुळेच आपली नातेही जोडले जातात आणि आपला जे आसपासची लोकही त्यामुळेच जोडले जातात। तर नात्यांपेक्षा जर तुम्ही पैशाकडे फोकस केला आणि पैसे कसे कमवायचे याकडे जर फोकस केला तर तुम्हाला ही नाती आहेत ना, ही आपोआपच जवळ येतील आणि त्यांना सांगावं नाही लागणार की तुम्ही माझं हे नातं लागतं, तुम्ही माझं ते नातं लागतं, हे सांगावं नाही लागणार। तर मित्रांनो, हेच एकच लक्षात ठेवा, तुम्हाला जर आयुष्यामध्ये कधीही अडचण आली तर तुम्ही घरच्यांसोबत तरी शेअर करू नका। हा, तुम्ही पहिल्यांदा घरच्यांसोबत शेअर करा, पण त्यांच्याकडून जर नेगेटिव्ह रिस्पॉन्स आला तर तुम्ही इथून पुढे त्यांच्यासोबत काही शेअर करू नका, कारण ही घरचेच तुम्हाला डिमोटिवेट करतील। आपल्याच एका प्रेक्षकाने विचारलं होतं, जी लोक डिमोटिवेट करतात त्यांच्याविषयी आम्हाला सांगा म्हणून। तर ही अशीच लोक असतात, ही आपलीच लोक असतात आणि ही डिमोटिवेट करत असतात आणि यांच्यामुळेच आपण डिमोटिवेट होत असतो आणि आपल्याला जे करायचं असते ती गोष्ट आपण करत नसतो। तर मित्रांनो, एकच लक्षात ठेवा, अशा वेळेस आपल्याला आपल्यासोबत जगायचं आहे। आपल्या जे जवळचे निगडीत जे परिवार असेल, जो मित्रमंडळीचा परिवार असेल, त्यांच्यासोबत या गोष्टी शेअर करा, सोल्युशन निघते का बघा। नाही निघत असेल तर थोडासा वेळ द्या, आपल्याला पुढे जाऊन काहीतरी सोल्युशन निघणार आहे। आणि यावेळेस जीव देण्याचा तर कधीच विचार करू नका। मी केलेला होता, पण तुम्ही कधीच जीव देण्याचा विचार करू नका, कारण ही वेळ निघून जाते पण जीव हा परत येत नाही।
जीवासाठी आपण खूप कष्ट केलेले असतात, आपल्या आईवडिलांनीही कष्ट केलेले असतात, पण अशा वेळेस ते आईवडीलही आपल्याला सोबत देत नाही. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आजचा विषय समजला असेल. जीव देण्याचा कोणताही प्रकार करू नका, ही अडचण निघून जाईल. एक ना एक दिवस तुमच्यासमोर प्रगतीचा हा विषय येणार आहे. तर आपल्याला प्रगतीच्या दिशेने जायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच विचारांसोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.